यांना वंदन करून आपण आजच्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन करतोय। ज्योत पेटून ज्ञानाची, ज्योत पेटू अभिमानाची, ज्योत तेवते अंधारात, वाट दाखवते जगण्याची, वाट दाखवते जगण्याची। दीप प्रज्वलन करताय। या कुंदेनु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा। स्पर्धा परीक्षेतले सर्व जे सहकारी आहेत या कृपया मागे। स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये सहभागी सर्व सभासदांनी पुढे यायचे। दीप प्रज्वलनाने आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचं आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होतंय। माझी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। जुन्नर तालुका शिंदे शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर, श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आज पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री कैलास भालेकर सर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले माननीय श्री चंद्रकांत खराटे, माननीय श्री अनिल भोळे सर, तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन.डी. वाघमारे सर, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक डॉक्टर पाटील सर, तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर जाधव सर, या सर्वांचं मी व्यासपीठावर पहिल्यांदा स्वागत करते। स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त प्रयत्न नसतात तर आपला संयम आणि आत्मविश्वास याची तयारी असते। अशा ही स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याच्याच उद्देशाने आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाची पहिली सुरुवात म्हणजे स्वागत गीत। आपण पाहुण्यांचं स्वागत करूया स्वागत गीताने। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले, पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा,
इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साध, नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साध. शिल्पकार हो सारे कल्प, शिल्पकार हो सारे कल्प, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NB वाघमारे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. काय आहे कार्यक्रम, काय आहे कार्यक्रमाचं वास्तविक हे आपल्याला डॉक्टर पाटील सर आपल्या प्रास्ताविकातून सांगतील. मी विनंती करते सरांना की त्यांनी प्रास्ताविक करावं. जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर, श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर पुणे या महाविद्यालयात अतिशय उत्कृष्टपणे कार्यरत असलेला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून आज हा एक वेगळा आगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगीने आपल्याला ज्यांच्या संयुक्त विद्यमानाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे ती पुणे येथील एक नामवंत अकॅडमी, संबंध महाराष्ट्रभर गाजलेली किंबहुना देशामध्ये एक अग्रेसर स्थान प्राप्त केलेली युनिक अकॅडमी यांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला जे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक लाभलेले आहेत माननीय श्री कैलासजी भालेकर सर यांचे मी शब्दसुमनाच्या माध्यमातून सर्वप्रथम स्वागत करतो. तसेच आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण घेत आहोत की ज्यांचं सतत आपल्याला पाठबळ असतं की एक उत्कृष्ट अशा प्रकारची संधी आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी, आपले विद्यार्थी हे समाजाच्या मध्ये एक समाजभिमुख व्यक्तिमत्व म्हणून घडावे यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची जी संधी आपल्याला उपलब्ध करून देतात असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर NB वाघमारे सर यांचेही मी शब्दसुमनांच्या माध्यमातून स्वागत करत आहे. त्याचबरोबर सरांच्या हा जो कार्यक्रम आपण घेत आहोत त्यांच्या समवेत आलेले त्यांचे जे सन्माननीय सहकारी आहेत अशा सर्व मान्यवरांचंही मी या ठिकाणी शब्दसुमनांच्या माध्यमातून स्वागत करत आहे. असाच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचे वेगवेगळे आपल्याला सहकार्य लाभतं ते म्हणजे कॉमर्स शाखेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश जाधव सर यांचेही मी शब्दसुमनांच्या माध्यमातून स्वागत करतो. त्याचबरोबर की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घेणं शक्य होतं असे सर्व जे माझे सहकारी आहेत की हा जर स्पर्धा परीक्षा विभाग हा एखादा व्यक्ती चालू शकत नाही तर त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा मित्र संकल्प लागतो आणि तो मित्र संकल्प या सहकार्याच्या माध्यमातून मला मिळालेला आहे की जे मला लाभलेले जे सहकारी आहेत की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं खरं नियोजन केलेलं आहे, श्रेय त्यांना मला देता आवडेल. असे सर्व या स्पर्धा परीक्षा विभागामध्ये कार्यरत असलेले माझे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे यशस्वी होऊ शकतो की ज्यांना ह्या कार्यक्रमाची आवड आहे, उत्स्फूर्तपणे जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थी मित्र हो. स्पर्धा परीक्षा कार्यक्रम घेत असताना खरं तर आपल्याला मला हे सांगावंच वाटेल की स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय याचा उलगडा आज तुम्हाला भालेकर सरांच्या माध्यमातून होणार आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते, काही प्रश्न असतो की स्पर्धा परीक्षा मला करायची परंतु कसं करायचं किंवा काय करायचंय
याच्याबद्दलचा वेग किंवा याच्याबद्दलचा रस्ता त्याच्याकडे नसतो आणि बऱ्याच वेळा मग या अनुषंगाने विद्यार्थी काय करत असतात, चाचपडत जी काही माहिती मिळते त्या माध्यमातून ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच अशा जे इच्छुक विद्यार्थी आहेत, जे खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच समाजाभिमुख कार्य करण्यासाठी शासन व्यवस्थेमध्ये जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं, डायस उपलब्ध करून द्यायचं काम आपल्या महाविद्यालयातला स्पर्धा परीक्षा विभाग करत असतो. आणि हे करत असताना अतिशय अल्प किमतीमध्ये म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की आपलं महाविद्यालय मोफत स्वरूपामध्ये या सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देते. मला पालिका सरांना सांगायला आनंद वाटेल सर की आमच्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा विभागाची एक स्वतंत्र अशी एक छोटीशी लायब्ररी आहे की वेळोवेळी त्या लायब्ररीमध्ये आम्ही जे मार्केटमध्ये नवीन पुस्तकं येतात ते अपडेट करतो. याला कुठलेही फंडिंग नाहीये, महाविद्यालय संस्था ही स्वतःच्या निधीमधून ती पुस्तकं उपलब्ध करून द्यायचं काम आम्हाला करते आणि याच्यासाठी विशेष प्रयत्न आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य असतील किंवा आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून इथे काम पाहणारे त्यांचे अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी सर असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून हे आम्ही साध्य करू शकतोय, हे आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज आमच्या महाविद्यालयातील अनेक असे विद्यार्थी आहेत की ते स्पर्धा परीक्षेच्या सरळ सेवेच्या माध्यमातून पोलीस भरती असेल किंवा फॉरेस्टची एक्झाम असेल, वनरक्षक असेल किंवा सरळ सेवेच्या माध्यमातून ग्रामसेवक, तलाठी किंवा इतर आरोग्य सेवा अशा क्षेत्रामध्ये बोटावर नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये संख्येवर आमचे विद्यार्थी निवड झालेले आहेत किंवा तिथे पोहोचलेले आहेत. या विद्यार्थ्यांचं खूप मोठं पोटेन्शियल आहे सर. फक्त यांना वरच्या स्तरावरच्या एक्झामची किंवा परीक्षांची माहिती जर व्यवस्थित मिळाली तर हे विद्यार्थी भविष्यात UPSC, MPSC सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा चमकतील, याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. मी फारसं जास्त माझं प्रास्ताविक लांबवणार नाही, कारण आपल्याला पाहुण्यांना ऐकायचे, पाहुण्यांना ज्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने पदवी कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याचं इत्तेभूत मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मी माझं लांबलेलं थोडंसं प्रास्ताविक मी इथं थांबवतो आणि संयोजकाकडे पुढले सूत्र देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. आजच्या कार्यक्रमाचा नेमका हेतू सरांनी इथे कथन केलेला आहे आपल्या प्रास्ताविकातून. यानंतर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक KS वानखेडे सर यांना आमंत्रित करतो. आपल्या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत पदवी काळात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या दरम्यान व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री कैलास भालेकर सर यांच्यासोबतच माननीय श्री अनिल गोळे सर, माननीय श्री चंद्रकांत खराटे सर यांचे देखील हार्दिक स्वागत. मी आपल्यासोबत युनिक अकॅडमी व आजचे मार्गदर्शक भालेकर सर यांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी आहे तरी काय, तर पुणे येथील UPSC, MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रातील तसेच भारतातील एक नामांकित व प्रतिष्ठित अशी एक प्रशिक्षण संस्था आहे. साधारणतः 20 ते 25 वर्षापासून कार्यरत असलेली ही संस्था अनुभवी आणि तज्ञ शिक्षकांच्या सटीक मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासक्रम, अत्याधुनिक अभ्यास साहित्य, वैयक्तिक प्रगतीचे निरीक्षण आणि संवादात्मक परीक्षण मिळवून देते. यासोबतच संस्थेत अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, नोट्स, पुस्तके, व्हिडिओ लेक्चर अशा अनेक शैक्षणिक सुविधा देखील उपलब्ध आहेत. वर्कशॉप, मॉक इंटरव्ह्यू, प्रेरणादायी व्याख्यान म्हणजे मोटिवेशनल स्पीकर्स यासारख्या संवादाचे देखील आयोजन केले जाते. या अकॅडमीमार्फत महाराष्ट्रात तसेच भारतात अनेक शेकडो विद्यार्थी अनेक कनिष्ठ वरिष्ठ प्रशासकीय पदांवर देखील रुजू झाले. यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही माध्यमातून बॅच सुरू आहे. आपल्या जवळच पुणे येथे या युनिक अकॅडमीशी आपण संपर्क साधू शकतो. याच अकॅडमीच्या मार्गदर्शनातून मित्रांनो, तुमच्याच वयाचा म्हणजे अवघ्या 21व्या वर्षी झालेला IAS पदी नियुक्त झालेला आहे. तर हा कोण आहे, तर तुम्ही सगळ्या माध्यमातून ऐकलं असाल की अन्सार शेख नावाचा एक IAS अधिकारी आहेत.
एका रिक्षा चालकाचा मुलगा अवघ्या 21व्या वर्षी IAS पदी नियुक्त झाला फक्त या अकॅडमीच्या माध्यमातून, म्हणजे मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच होऊ शकते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री कैलास भालेकर सरांचा थोडक्यात परिचय करून. सर हे BE इलेक्ट्रॉनिक्स, MA इकॉनॉमिक्स तसेच MA पॉलिटिकल सायन्स यासारख्या शैक्षणिक पात्रता त्यांनी पूर्ण केली आहे. यासोबतच 2003 पासून सर हे फॅकल्टी मेंबर, युनिक अकॅडमीचे फॅकल्टी मेंबर देखील आहेत. यासोबतच अनेक विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू, त्यानंतर UPSC, MPSC, स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन, सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे STI, पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे PSI, एज्युकेशन ऑफिसर यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करतात. यासोबतच सरांचं अर्थशास्त्र विषयातील इंडियन इकॉनॉमी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ते या पुस्तकाचे लेखक देखील आहेत. त्यानंतर करंट इकॉनॉमिकल अफेअर्स स्टेट लेवलचे, नॅशनल लेवलचे, त्यानंतर ग्लोबल लेवलचे, त्यासोबतच डेव्हलपमेंट प्रोग्राम, आर्थिक तसेच राजकीय टॉपिक यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करतात. आजच्या या कार्यक्रमामुळे आणि प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला एक नवी ऊर्जा, नवी दिशा, नवी प्रेरणा नक्कीच मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी पाऊल उचलण्यासाठी व स्वप्ने साकार करण्याचा हा नवा पर्व ठरेल. चला तर मग संधीचा सदुपयोग करून आपण आपलं उज्ज्वल भविष्य यातून घडवूया. धन्यवाद. धन्यवाद वानखेडे सर. यानंतर हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या पुस्तिनुसार आपण आपल्या आजचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री कैलास भालेकर सर यांचं स्वागत करूया. मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर MB वाघमारे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर माननीय श्री चंद्रकांत खराटे सर यांचं स्वागत डॉक्टर पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर MB वाघमारे सर यांचं स्वागत. माननीय श्री अनिल भोळे सर यांचं स्वागत प्राचार्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर MB वाघमारे सर यांचं स्वागत पाटील सरांनी करावं. ठीक आहे. आपलं कुठं असतं? इतर उपस्थित सर्वांचं मी शब्दसमूहाने स्वागत करते आणि कार्यक्रमात थोडासा बदल म्हणून पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MB वाघमारे सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सभेचे संकेत मोडून पहिल्यांदा अध्यक्ष या ठिकाणी होते, परंतु एवढा वेळ तर थांबणं मला शक्य होत नसल्यामुळं म्हटलं मलाच अगोदर थोडंसं बोलू दे आणि नंतर मग प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना होणार आहे. आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शन केंद्र आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित असणारे सन्माननीय युनिक अकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री कैलासजी भालेकर सर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी माननीय श्री चंद्रकांत खराटे सर, त्याचप्रमाणे माननीय श्री अनिल भोळे सर, या विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर पाटील सर, स्टेजवर उपस्थित असणारे वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक जाधव सर, सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका देसाई मॅडम, त्याचप्रमाणे या विभागामध्ये कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक वृंद आणि आज या सुवर्ण संधीचा लाभ घेणारे तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र हो. खरं तर म्हणजे स्पर्धा ही लहानपणापासून आपला पाठलाग करत असते. नव्हे, स्पर्धा आणि आपण एवढे आपल्यामध्ये अगदी सरमिसळ झालेले आहे की त्याच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही. आणि आता तर म्हणजे स्पर्धेचं हे युग आहे. आणि खरोखरच म्हणजे युनिक अकॅडमी जी आहे ही महाराष्ट्रामधली नवे तर संपूर्ण देश पातळीवरती एक नामवंत अशा पद्धतीची ही विद्यार्थ्यांना घडवणारी, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, एक दिशा देणारी, दिशादर्शक अशा प्रकारची ही संस्था आहे असं मी म्हणतो. कारण या माध्यमातून खूप विद्यार्थी त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेपासून दूर जाऊ नये. कारण तुम्हाला पावलोपावली तिथे आपल्याला झगडावं लागणार आहे. आणि जो व्यक्ती तिथं झगडतो त्याच्यामध्ये आत्मविश्वास हा येत असतो. झगडल्याने आत्मविश्वास येतो. जी मुलं झगडतच नाहीयेत याचाच अर्थ असा आहे की ते प्रयत्नशील नाही. आणि प्रयत्नशील नसल्याने अशी माणसं जी आहेत, अशी मुलं जी आहेत ते खऱ्या अर्थानं दुबळी बनतात. आणि म्हणून मग आपल्या ग्रामीण भागातल्या या विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थाने दुबळेपण नष्ट व्हावं, त्यांच्यात आत्मविश्वास यावा, उद्या येणारे जेही काही समजा संकट आहे त्याला अगदी धीरोदात्तपणे तोंड द्यावं, याकरिता खऱ्या अर्थानं ही संस्था काम करते. आणि ही सगळी मंडळी जी आहे ही ग्रामीण भागातली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांकडं खूप मोठं स्फुल्लिंग आहे आणि ते चेतवण्याचं काम खऱ्या अर्थानं हे अकॅडमी करत असते. म्हणून मग यांचं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवरती खास करून लक्ष आहे. त्यामुळं माझा जो विद्यार्थी आहे, माझ्या महाविद्यालयातला जो विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी इथे म्हणजे इतरांची जी उदाहरणं दिली जातात, आता सरांनी सांगितलं की तिथे संगमनेरचा तो म्हणजे जे अधिकारी झालेले आहेत, शेख अन्सार शेख जे आहेत, जे कलेक्टर झाले, मला वाटतं की इथे माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थी सुद्धा असाच पुढे यावा आणि विविध कार्यक्रमामधून माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं नाव अभिमानानं इथं कुणीतरी सांगावं, अशी एक साधी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून इथं व्यक्त करतो. आणि ह्या कार्यक्रमाला जास्त वेळ न घेता पाहुण्यांना जास्त बोलायचं आहे, तुमच्याबरोबर संवाद साधायचा आहे, हितगुज करायचा आहे. त्यामुळं वेळेचं बंधन पाळून मी त्यांना जास्त वेळ देण्याच्या उद्देशाने इथे आपली रजा घेतो, माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आपले विद्यार्थी आजच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन तुम्ही जे काय सांगितलंय त्याप्रमाणे एखादा अधिकारी बनवून दाखवतील असा मी विश्वास देते. आणि आपण आता ज्या कार्यक्रमाची वाट पाहतोय आतुरतेने की आपल्याला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, स्पर्धा परीक्षेत नेमकं मोजकं आणि महत्त्वाचं कसं लिहायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणजेच आजच्या विषयाअंतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आजचे मार्गदर्शक माननीय श्री कैलास भालेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं.
नमस्कार. खरं तर मला या अत्यंत पुण्यभूमीत लेक्चर घेण्याचा योग मिळाला त्याबद्दल हे माझं भाग्य आहे. त्याबद्दल मी कॉलेजचा आभारी आहे, तुम्हा सर्वांचा आभारी आहे. शिवछत्रपतींना वंदन करून मी आपलं मनोगत व्यक्त करतो. तर एक लक्षात घ्या, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य साहेब पाटील सर, प्राध्यापक पाटील सर आणि सर्व कॉलेजचे प्राध्यापक सहकारी, तुम्ही सर्व विद्यार्थी. खरं तर मी अजून विद्यार्थीच आहे, त्यामुळे मला एवढा काही फॉर्मल नाहीये, तसं तुम्ही काय असं गंभीर याने बघू नका. माझ्या विद्यार्थ्याला बऱ्याचदा सांगतो मी अजून म्हणजे स्टुडंट आहे. जसा कोच हा काय प्लेअर असेल तर तो चांगला कोच असतो. ओके, त्यामुळं मी बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामुळं त्या परीक्षेत अजूनही मी अडकलेलो आहे. बघू तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण या MPSC UPSC परीक्षेबद्दल बोलणार आहे. तर मला एक सगळ्यात 4-5 गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात. खरं तर मला एक चांगली संधी आहे. तर स्पर्धा परीक्षा विभाग आहे, करिअरचे सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकं अवेलेबल आहे. बेसिक जे प्रिपरेशन आहे, तर बेसिक म्हणजे काय असू शकतं याचा मी ज्यावेळेस स्वतः तयारी करताना एक टप्प्यावर मला लक्षात आलं आणि जेव्हा मी स्वतः शिकवायला सुरुवात केली त्यावेळेस पण लक्षात आलं. तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यावेळेस बेसिक म्हणजे मी ज्यावेळेस परीक्षा द्यायला सुरुवात केली त्यावेळेस पूर्व, मुख्य, मुलाखत अशा 3 प्रक्रिया असतात या परीक्षेला. या गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला मला लागला. किंवा मला पण एकदम सुरुवातीला सगळ्यात मेन्स असते. म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्या अटेम्प्टलाच इंटरव्ह्यूला गेलो होतो, म्हणजे गायडन्सची काय गरज असू शकते हे मला पहिल्यांदा आठवलं. तर मला त्यावेळेस तेव्हा 2 ऑप्शनल असायचे. आता परत ऑब्जेक्टिव्ह झाले, परत आता डिस्क्रिप्टिव्ह झाली. तर मला मग ते प्रिलिम पास झाल्यानंतर एकाने सांगितलं 2 ऑप्शनल सिलेक्ट करावं लागतं, तुझा कोणता ऑप्शनल आहे? म्हणलं मी प्रिलिम दिली, मला माहिती मी प्रिलिम पास होईल. मग मी 2 ऑप्शनल सिलेक्ट केलं. त्यावेळेस मी पुण्यात गेलो तर मला कळालं की मुलांच्या आधी 2 ऑप्शनल प्रिपेअर होते, बरोबर. मग मला कोणीतरी सांगितलं अरे अमुक पुस्तक आहे. म्हणलं आता यादी मिळवण्यापेक्षा जी पुस्तकं मिळवतात ती मी सुरू करतो, कारण 3च महिने आहेत. आणि तसं असताना सुद्धा मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, म्हणजे 2 मार्कांनीच माझी पोस्ट केली. मला हे जरी कळालं असतं पूर्व परीक्षेच्या आधी की मुख्य परीक्षेचा आधी अभ्यास करतात विद्यार्थी आणि एखादा ऑप्शनल तरी तुमचा प्रिपेअर असता, तेव्हा 2-3 मार्क सहज वाढून गेले असते, बरोबर. म्हणजे हा मुद्दा आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे, बेसिक ज्या गोष्टीची काही गरज असू शकते त्याच्या मला एक लक्षात आलं की सिलेबस, मेनचा सिलेबस डिस्क्रिप्टिव्हचा परत असतो, ऑप्शनलचा वगैरे असं तसं. तर मला कोणीतरी सांगितलं अरे तू सिलेबस तुला मिळवायचा असेल तर असं कोणाला नाही मिळत. म्हणलं मग कसं काय रे? म्हणजे सिलेबस आयोगाची परीक्षा आहे, सगळ्यांना पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे MPSC.gov.in वर गेलं तर ही गोष्ट 1998ची. तर तो म्हटला की तिथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर आहे, त्यांच्याकडे आहे सिलेबस, तिथून मिळेल. म्हणजे बाकीच्याकडे ते म्हणजे प्रिलिम पास झाल्यानंतर तो आयोग पोस्टाने पाठवतो मेन्सला. म्हटलं अरे माझा तर गावाकडचा ऍड्रेस आहे, येणार कधी आणि मी आणणार कधी, प्रिलिम होऊन जाईल, मेन्स होऊन जाईल तिथं. तू म्हटलं मग तू तिथून आण. आयोग प्रिलिम पास जे झालेले विद्यार्थी त्यांना तो सिलेबस यायचा, बरोबर ना. म्हणजे ज्याच्याकडे मेन्स झालेले म्हणजे तो एक अर्थ सर्टिफिकेटच आम्हाला वाटायचं, म्हणजे ज्याच्याकडे ओरिजिनल सिलेबस आहे, ओरिजिनल सिलेबस याचा अर्थ तू प्रिलिम काय आहे, पास आहे. किंवा त्याचा मित्र तरी पास आहे, तू द्यायचा त्याच्याकडे, कारण ते 2-3 मेन्स दिलेले विद्यार्थ्यांकडे एक्स्ट्रा असायचं, बरोबर ना. जेव्हा ओरिजिनल सिलेबस वर जास्त मुलांचं प्रेम असायचं. मग तो म्हणले सिलेबस द्यायचा म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे? तर ते म्हणले तुम्ही मला हा सिलेबस दिला आम्ही, पण तुम्ही आलेच नाही तर. मला असं कसं काय होईल? येईल ना, मी स्पर्धा परीक्षा करतो, मला अधिकारी व्हायचं, मी प्रामाणिक माणूस आहे. मला असं काय कोणी प्रामाणिक दिसत नसतं, बरोबर ना. दिसण्यावरून कोणी कळत नाही प्रामाणिक आहे. मला असं कसं काय प्रामाणिक आहे? म्हणलं मी म्हणजे एक काम करा, तुमच्याकडे काहीतरी आयडी प्रूफ असेल ना, आयडेंटिटी कार्ड आहे कॉलेजचं, ते ठेवा. म्हणले 100 रुपये घ्या. त्यांचं पण चुकीचं नाही ना, असे काही लोकांनी केलेलं असेल, आलं लक्षात. आणि मग मी तो सिलेबस आणला, झेरॉक्स केली आणि अभ्यास सुरू केला, बरोबर ना. म्हणजे मला हे सांगायचं आहे की सुरुवातीला बेसिक ज्या गोष्टी असतात ह्या आता तसं राहिलेलं नाही, काळ बदललेला आहे वेगाने. सगळे इंटरनेटवर आहे, पुस्तकं अवेलेबल आहे, प्रत्येक कॉलेजवर स्पर्धा परीक्षा विभाग आहे. आणि त्यामुळे काय झालं की आज
परिस्थिती आजपर्यंत तेव्हाची जी आहे ती मला आजही दिसते. ती कोणती आहे? तो लोक जे आपल्या बरोबरचा परीघ करतात तो खूप छोटा करतात. बरोबर ना? म्हणजे रिंगणच एवढं छोटा आखायचं का आपण सक्सेसफुलच झालं पाहिजे. सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न जास्त करण्यापेक्षा काय करायचं? छोटं रिंगण म्हणजे उडी थोडी जरी मारली तरी काय होईल? आपण सक्सेसफुल. म्हणजे याचा अर्थ काय की त्यासाठी लागणारं आपलं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलच्या अँगलने आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. बरोबर ना? आणि त्या पोटेन्शियलचे जास्तीत जास्त प्रमाणात आपण विचार केला पाहिजे. आपण ध्येय जर छोटं निश्चित केलं उडी अजून छोटी येणार. बरोबर ना? त्यामुळे काय केलं पाहिजे तर बऱ्याच वेळा सगळ्यात जर माणसाचा सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम तिथं येतो ना तो त्याच्या भोवतीचं जे रिंगण आहे कुठपर्यंत जाऊ शकतो त्यालाच मर्यादा करतो. मी म्हणतो त्याला मर्यादा करण्यासाठी काय खर्च आहे, काय गरज आहे? तुम्हाला तुमची मर्यादा जर कोणी आखून देत असेल तर त्याच्यावरती मर्यादा अवलंबून राहत नाही. ती कोणी ठरवायला पाहिजे. खरं तर ती मर्यादा आखूच नका. मी जास्तीत जास्त जेवढी मेहनत करेन तेवढा मी त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे. बरोबर? सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी पहिल्या आठवड्यापासून इंटरव्ह्यूला आहे. मेन्स आता मी दरवर्षी मॉक घेतो. 200-250 मुलांचे मॉक इंटरव्ह्यू म्हणजे प्रिलिम पास झाला, मेन्स पास झाला की त्याचे इंटरव्ह्यू असतात. कालच आम्ही 10 जणांचे मॉक इंटरव्ह्यूज घेतले. बरोबर? तर आता मुख्य परीक्षेचा राज्य सेवेचा नुकताच निकाल लागलेला आहे. तर मला एक जाणवलेलं आहे की जो परीक्षा देतो आणि सिलेक्ट होतो त्यातला सगळ्यात मोठा जो कोणता गॅप असेल बरं तुम्हाला असं वाटेल? ऍस्पिरेशन, आकांक्षा. आपल्याला काय व्हायचं आपल्याला स्वतःला ओळखणे आणि त्यानुसार आकांक्षा. याचं कारण काय आहे? तिथं पोहोचण्यासाठी काय गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळवता येतात. मग एक साधी गोष्ट आहे की जगात असं सोपं काहीच नाही. जर ठरवलं ना तुम्हाला माहिती असेल तर सोपं आहे, माहिती नसेल तर ती गोष्ट काय आहे? अवघड आहे. मी माझे एक मित्र आहे त्याच्याबरोबर याच्यात ऑफिसर होते त्याच्याबरोबर त्या याच्या जे बोट असते त्याच्या बोटीवर गेलो तर तो जो खलाशी होता त्याच्याशी गप्पा मारत बसतो. अरे म्हणजे इकडं काय सातपाटी कसं जायचं? तुम्हाला दिशा कशा माहिती? म्हणजे दिशा मला नाकाशामुळे माहिती. मग त्याला सांगितलं असं तसं. म्हणलं पण हे माहित नसतं कोणाला. म्हणलं मला नाकाशामुळे माहिती आहे पण तुम्हाला कशा माहिती आहे? अशा पॉईंट करता तसं नाही दिसणार म्हणलं. मग तुम्हाला बरंच माहिती आहे. मला काहीच माहिती नाही. इथून जर काही उद्या प्रॉब्लेम झाला तर तुम्ही कडेला जाणार आणि मी जाणार नाही. आलं लक्षात? म्हणजे तुमच्याकडे जे स्किल आहे किंवा काय आहे ते विथ रिलेटिव्ह आहे. बरोबर? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाकडे कोणती तरी गोष्ट मोठी आहे. बरोबर ना? आज जर तू बघितलं असेल कोणती कंपनी त्या प्रॉडक्टला ज्यावेळेस मार्केटमध्ये आणते त्याचं USP शोधते. बरोबर ना? युनिक सेलिंग पॉइंट. युनिक सेलिंग पॉइंट म्हणजे काय की अमुक प्रॉडक्ट आहे. समजा ऍपलचं प्रॉडक्ट आहे. ऍपलचं USP काय आहे? किंमत जास्त आहे या प्रॉडक्ट आहे का? इनोव्हेशन. बरोबर ना? एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट असतं तुम्ही स्वस्तातलंच विकतो. बरोबर? इससे ज्यादा सस्ता काही नाही. प्रत्येकाचा एक USP असतो. बरोबर ना? प्रत्येक प्रॉडक्टचा USP असतो तसा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा USP असतो. तो पहिल्यांदा त्याला कुठं जायचं हे कळल्यानंतर तो क्लिक होतो. बरोबर? म्हणजे प्रत्येकाकडे एक पोटेन्शियल आहे आणि ते आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी काय आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे? एक साधी गोष्ट तुम्ही जर बघितलं असेल आता आपण सगळीकडे GPS वापरतो, गुगल मॅप वापरतो. त्यामध्ये एक सगळ्यात आपल्याला एक डेस्टिनेशन शोधायची सवय आहे. पण गुगल कधी पहिल्यांदा तुम्हाला डेस्टिनेशन टाकले एक प्रश्न विचारतो. कोणता? सोर्स. वेर यू स्टँड. बरोबर? जोपर्यंत ते तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला नाकाशा दाखवेल का? तो दाखवू शकत नाही. म्हणजे एक पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा डेस्टिनेशन होता तेव्हा तुम्ही स्वतःला शोधायचं. बरोबर? पण त्याच्यात तुम्हाला रस्ता दिसतो. तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल गुगल मॅपची ऑब्झर्व केलं आणि तुम्ही जरा रस्ता चुकला तर म्हणत नाही आता मी तुम्हाला रस्ता सांगणार नाही असं म्हणतं का? ते लगेच अल्टरनेट वे दाखवतो. बरोबर ना? अगदी अल्टरनेट वे नसेल तर यू टर्न सांगतं. बरोबर? बरोबर ना? आपल्याला काय वाटतं माझा रस्ता चुकला तर काय होईल म्हणून आपण प्रवासाला सुरुवात करत नाही. बरोबर? ही चुकीची गोष्ट आहे. बरोबर ना? तुम्ही सुरुवात करा तुम्हाला रस्ता काय होईल सापडेल. पहिल्यांदा कोणालाच काहीच माहिती नसता.
बरोबर ना? तुम्ही बघितलं असेल तुम्ही 25 त्या प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू हा विषय असताना मी आज 27 वर्षांनी लेक्चर देतो तिथं काय की परीक्षा कशी असते. सुरुवातीला माहीत नसणं ही नॉर्मल गोष्ट आहे, लक्षात घ्या. बऱ्याच जणांना असं वाटतं मला गायडन्स नाही, मला हे प्रॉब्लेम्स, असं प्रत्येकाला कोणता ना कोणता प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम नसलेला माणूस शोधण्यापेक्षा आहे ना आपले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करा आणि ते काय करू शकतो आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर? त्यामुळे काय करा, तुमचं ऍस्पिरेशन लेवल वाढवलं नाही. दोन पार्ट, एक लीडर असतो एक फॉलोअर असतो. बरोबर? वाईज लीडर लोक म्हणतात त्याच्याकडे हे ते त्याच्याकडे असं आहे तसं, बिकॉज ही वॉन्ट्स टू बी अ लीडर और शी वॉन्ट्स टू बी अ लीडर. वाईज फॉलोअर लोक म्हणतात त्याच्याकडे हे नाही ते नाही, तसं नाही. ही वॉन्ट्स और शी वॉन्ट्स टू बी अ फॉलोअर. आणि लक्षात, म्हणजे ज्याला पुढे जायचंय तो त्यासाठी साधनं शोधेल. बरोबर ना? आणि ज्याला नाही जायचं तो त्याच्यासाठी कारण शोधेल. आपल्याला काय होतं की कारणाकडे आपलं लक्ष जास्त. बरोबर? त्यामुळे स्पर्धा परीक्षेतला सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे, मी म्हणेन स्पर्धेमधला सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे की फेल्युअरचा विचार करण्यापेक्षा काय करायचं याच्यावर फोकस करा. बरोबर ना? स्टार्ट वेअर यू आर, यूज व्हॉट यू हॅव, डू व्हॉट यू कॅन. हा सगळ्यात सोपी गोष्ट आहे. बरोबर ना? तुम्हाला कुठं काय करायचं, जे असेल तिथून सुरुवात करायला पाहिजे. माझ्याकडे हे नाही ते नाही असं सगळं साधन सामग्री गोळा करत बसलं तर त्याला अशी काही गोष्टी येईल की काहीतरी सापडणच, हे माझ्याकडे हे नाही. बरोबर ना? मी रिझल्ट लागला जेव्हा फायनल एक्झामिनेशनचा, म्हणजे 2 मार्कांनी गेली होती. आम्ही तर थांबलो होतो, एक जण सिलेक्ट झाला कॅन्डिडेट, आपण कॅन्टीनच्या जवळ उभं होतो, थांबलो होतो आपलं दुःखद मनोगत. तर तो माझा एक मित्र त्याचं पण नव्हतं झालं, तो मेसलाच नव्हता क्लिअर झाला. एक जण बुलेटवर आला, मग तो सांगत होता अरे हा सिलेक्ट झालाय, तहसीलदार झाला. तो लगेच म्हणला अरे त्याच्याकडे बुलेट आहे. आमच्या मागे एक जण उभा होता, तुम्हाला अरे त्याचं बुलेट नाही, त्याच्याकडे सायकल पण नाहीये, तो जो मागे बसलाय ना त्याची बुलेट. तो म्हणला अरे तुला मला नाही सूट होत, तुला जास्त सूट होते म्हणून तू पुढे बसलाय. लक्षात, आपण ज्या गल्ली जग बघतो तसं जग नसतं ऍक्च्युली. म्हणजे हा जो मुद्दा आहे यामुळं तुम्ही स्वतःला फॉलबॅक नका करू, मागे नका ठेवू. ऍस्पिरेशन लेवल आहे सगळ्यात महत्वाचं पार्ट. मी त्याच्यावर जास्त बोलतो, याचं कारण काय, तिथूनच सुरुवात होती. बरोबर ना? डेस्टिनेशन नंतर सोर्स मध्ये आपण आपल्याला शोधल्यानंतर काय करायला पाहिजे. एक साधी गोष्ट तुम्ही जर विचार केला असेल, या परीक्षेचे गैरसमज जे आहे ते काढून टाकले पाहिजे. बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं बरं, पूर्व, मुख्य आणि मुलाखती 3 टप्पे. बरोबर ना? आता राज्यसेवा परीक्षेचा नुकताच निकाल, मागे 4 महिन्यापूर्वी निकाल लागला. बरोबर ना? किती मेरिट असेल बरं तुम्हाला वाटतं? 90%, 95%, 120च्या आसपास मेरिट असतं. बरोबर ना? 60%च्या आसपास, 55 to 60%. मला असं म्हणायचं की जर तुम्ही चांगला अभ्यास केला, जाऊ शकत नाही का 60% पर्यंत. आता माझ्याकडं टेस्ट सिरीज पण आहे. बरोबर? तर एक सर्वसाधारणतः 110 ते 120च्या आसपास मेरिट फिरतं दरवर्षी प्रिलिमचं. बरोबर? मग आता आम्ही 20 टेस्ट घेतल्या वर्षी. त्या 20 टेस्ट मध्ये मी दरवेळेस माझ्याकडे तो निकाल येतो आधी 2 दिवसांनी. आम्ही OIMR शीटवर आयोग जशी टेस्ट घेतात तसं टेस्ट घेतो. बरोबर ना? मग आयोगात 10 वर्ष तिथं डोकं लावायची गरज नाही. मी 10 टेस्ट दिल्या ना, तुम्हाला 10 वर्षाचं 2 महिन्यातच काम होतं. बरोबर ना? कसं काय, दर आठवड्याला एक टेस्ट द्यायची, मग कळतं आपल्याला काय चुकलंय. बरोबर? मग ते पुढच्या वेळेस त्याच्या सुधारणा करायच्या. तर माझ्याकडे काही स्टुडंट असे त्यांचा स्कोर आहे 145, 155. बरोबर ना? म्हणजे बॉर्डरच्या कुठे आहे ते बरेच पुढे, 120, 130 बॉर्डरच्या जवळ आहे. काही 100, 110 आहे, काही 80, 90 आहे. आम्ही त्याला सांगतो 140, 45 निवांत होऊ नको दादा, MPSC अडचण आणू शकते. स्पर्धा परीक्षेमध्ये गृहीत असं काही धरायचं नाही. पण त्याला संधी आहे म्हणजे याचा अर्थ तो शांत राहून चालेल का त्याला? नाही. त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, तू मात्र काय केलं पाहिजे, जास्त काम केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तुझी संधी गेली नाही पाहिजे. बरोबर? तो 110-20 वर आहे, त्याला असं वाटतं की त्याला म्हणतो तू बॉर्डर लाईनच्या जवळ आहे. बरोबर ना? तू अजून जरा मेहनत केली पाहिजे. 90-100 आहे, तुला जास्त मेहनत घेतली पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला आयोगाची परीक्षा झाल्यानंतर ज्या गोष्टी कळतात असं काही नाही. बरोबर? हे जे बऱ्याच जणांना वाटतं की अनिश्चितता आहे, जगात सगळीकडे अनिश्चितता आहे. अनिश्चितता तुम्ही
ही प्रोसेस थांबवू नका, पण अनिश्चिततेचं क्वांटम कमी करू शकतो. बरोबर ना? बरोबर. मी त्या ठिकाणी सिक्युरिटी मॅनेजमेंट म्हणजे एक लक्षात घ्या, जगातली जेवढी सिक्युरिटी सिस्टम आहे ते 100% बेसिसवर आधारितच नाही, ते ऍव्हरेज बेसिसवर आहे. मॉडरेट रिस्क, मिनिमम रिस्क, दॅट इज कॉल्ड रिस्क मॅनेजमेंट. 0% रिस्क असं काहीच नाही. बरोबर ना? हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर भरून घेतात ना फॉर्म आपल्याकडून, घेतात ना? का बरं? 0% असं काही नसतं. बरोबर ना? तर यू हॅव टू मॅनेज द रिस्क अँड यू हॅव टू गो फॉर ऑप्टिमम लेवल ऑफ रिस्क. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्या बॉर्डर लाईनला जर निकाल लागत असेल प्रिलिमचा 110, 120, 125, ते माझी प्रिपरेशन लेवल 140, 150च्या आसपास असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट, पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की इतकं त्या अनसर्टन्टीवर आहे. बरोबर. मी 8 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. बरोबर ना? मी दिवसभरातून जास्तीत जास्त वेळ हसत असतो. बरोबर ना? म्हणजे मला तसं गंभीर राहता येत नाही. लोक म्हणतात माझे मित्र म्हणजे असं कसं काय, त्याचा पार्ट नाही. आय एन्जॉय द प्रोसेस. बरोबर. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या त्या सिस्टमचा, ती सिस्टम कशी चुकीची आहे किंवा मला काय प्रॉब्लेम आहे याच्यापेक्षा ती सिस्टम कशी अडॅप्ट करतात दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जगातली कोणती ना कोणती सिस्टम ही कोणाला तर फेवरेबल असेल, कोणाला अनफेवरेबल असेल. त्याला का फेवरेबल आहे ती? त्याने अडॅप्ट केलेली. बरोबर ना? त्यानं त्या सिस्टमला तो अनुकूलन केलेलं आहे. तुम्ही जर विचार केला असेल, थँक्यू, नसेल तरी चालू शकेल, मला काय तसा प्रॉब्लेम नाही. हा म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला माहिती उत्क्रांती कशावर आधारित आहे? अडॅप्टेशनवर आहे. म्हणजे मानव सुद्धा त्या ठिकाणी अडॅप्ट केलं पाहिजे. बरोबर ना? वी अडॅप्टेड द प्रोसेस. म्हणजे आता लाईट गेली काय होईल, हा आकार होईल का? नाही. देयर ऑलवेज सोल्युशन. देयर इज ऑलवेज अ सोल्युशन. एक प्रॉब्लेम झाल्यानंतर दुसरं सोल्युशन तिथं दिसतं. बरोबर ना? स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना कोणत्या प्रकारचे लोक पाहिजेत? सोल्युशन ओरिएंटेड पाहिजेत. बरोबर ना? त्यांना मार्क्स ओरिएंटेड लोक पाहिजे असते तर त्यांनी सगळ्या युनिव्हर्सिटी वाल्यांना लेटर पाठवले असते की तुमच्याकडे जे टॉपर आहे 5 टॉपर पाठवा, आम्ही त्यांचीच परीक्षा घेऊ. बरोबर ना? आयोग काय करतं? प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू सगळं पहा, मुख्य परीक्षेला वाक्प्रचार म्हणी सकट सगळे. काही तुमचं कॉलेजचं त्याला काही द्यावं लागत नाही, फक्त डिग्री. एनी कॅन्डिडेट कॅन अप्लाय दॅट पर्टिक्युलर एक्झामिनेशन, एज आणि डिग्री. याचा अर्थ कोणतीही डिग्री आहे आणि म्हणून तो असं नाही. ऍक्च्युली आयोग त्याला महत्व देत नाही. त्यांना कोणत्या प्रकारचा माणूस पाहिजे त्याला महत्व देतो ना. लक्षात, म्हणजे जगातल्या सगळ्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तीच गोष्ट आधारित आहे ना. ज्या ठिकाणी रिक्रूट करायचा, ज्या ठिकाणी त्या माणसाला नेमायचं, त्याचे स्किल सेट आहे तेच चेक करणार ना. समजलं? म्हणून ती गोष्ट आहे. मग तुम्ही जर त्या लेवलला जाऊन पोहोचले तर तुम्हाला कोणी चालवू शकत नाही. मग आता पूर्व परीक्षेत जर आपण विचार केला तर त्याच्यात असे कोणते जगाच्या पलीकडचे विषय आहेत? पहा, हे साधारणतः 100 प्रश्न असतात. जी असतं. बरोबर. इतिहासावर 12-13 प्रश्न दरवर्षी तसेच प्रश्न असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. जवळपास तुमच्याकडे 12-13 वर्षाचे पेपर आहेत आयोगाचे. बरोबर ना? ते जसं तुम्हाला ऍड्रेस सारखं काम करतात. 12-13 प्रश्न जॉग्राफीवर प्रश्न असतात, 12-13 इकॉनॉमिक्सवर असतात, 12-13 प्रश्न पॉलिटीवर असतात, 12-13 प्रश्न करंट अफेअर्सवर असतात, एक 20 प्रश्न सायन्सवर असतात, जनरल सायन्स. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हिस्ट्रीवर कशावर 3-4 प्रश्न मीडियावर असतात, 3-4 प्रश्न मॉडर्न इंडियावर असतात, 2-3 प्रश्न एन्शियंटवर असतात. म्हणजे ठरलेलं आहे सगळं. हे जे प्रश्न आहेत हे जर आपण करू शकतो ना, मग या ठिकाणी दिलेला सिलेबस आहे तो करू शकतो माणूस. आणि एक सीसॅटचा पेपर आहे तो क्वालिफाय घेते, त्यात फक्त उतार्यावरचे प्रश्न असतात, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतात, अंकगणिताचे प्रश्न असतात. बरोबर. जो खऱ्या अर्थाने अभ्यास करतो तो परीक्षा, पूर्व परीक्षा पास होणं त्याला फार अवघड नाही गोष्ट. मग आता लोक कशावरून आधारित रिझल्टचा काढतात? मी तर म्हणतो ते जो काही मेथड लावली ना ती माणसाने 10वीची परीक्षा दिली नाही पाहिजे. बरोबर ना? किती लोकांनी परीक्षा दिली, किती सिलेक्ट झाले. 10वी मध्ये सुद्धा बरेच लोक 10वी परीक्षा पासच होत नाही, म्हणून लोक 10वी परीक्षा द्यायचं थांबवतात का? समजला? म्हणजे याचा अर्थ काय की नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर होतात आणि त्याचे नंबर ऑफ सिलेक्शन आहे. ही गोष्ट या परीक्षेला सगळ्यात मुलांना मागे खेचणारी गोष्ट. याचं कारण काय आहे? ती नंबर ऑफ स्टुडंट जी जास्त दिसतात ती बऱ्याच वेळा ती सिरियस कॅन्डिडेट नसतातच.
याच्यामध्ये जर बघितलं ना, बऱ्याच मॅरेथॉन आहेत आता, बरोबर. त्याच्यामध्ये बरेच जण सुरुवात करतात. तर मॅरेथॉन 21 किलोमीटरची मला वाटतं अर्ध मॅरेथॉन असते, 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन असते. तुम्हाला काय वाटतं तिथे आलेले सगळेजण 42 किलोमीटर पळू शकणारे किती लोक असतील बरं? खूप कमी असतील, बरोबर ना. मग मला सांग, मॅरेथॉन जिंकायची असेल तर पहिल्यांदा त्याला 42 किलोमीटर तर पळता आलं पाहिजे. मग काय तर आपल्या अटेंडन्स साठी, लक्षात, टी शर्ट साठी, कोणी काहीतरी फोटो साठी आलेलं असतं, कोणी रील साठी आलेलं असतं, बरोबर ना. कोणाला स्टेटस वर टाकायचं असतं, समजलं. मग त्याच्यावरून जर एखादा जो मॅरेथॉन पाडणारा जर बर्डन येत असेल तर प्रॉब्लेम. याचा अर्थ काय, या परीक्षेमध्ये जे नंबर ऑफ स्टुडंट अपिअर होतात त्यांना त्या परीक्षेची त्याने अभ्यास केलेलाच नसेल आणि त्याचा फेल्युअर झाला असं म्हणणं चुकीचं आहे ना. समजलं. कशावरून फेल्युअर, काहीतरी काम केलं तर फेल्युअर झाला पाहिजे ना. त्याने परीक्षा, असे काही मुलं असतात एक पेपर झाल्यानंतर तू म्हणतो आता चालू, अरे नाही बाबा दुसरा पण पेपर आहे SSIचा, अरे तो हॉल तिकीट तर वाच, अभ्यास नाही केला तर. मग आता एक मला हे सांगा, यांच्याशी स्पर्धा आहे का? आहेत ना ते 2-2.5 लाखात, 3 लाखात. काही जणांना कोणीतरी सांगितलं त्या आमच्याकडे पण येतात काही जण, एकच सर पुस्तक सांगा, असं पुस्तक सांगा ते मी पासच झालो पाहिजे. अरे असं कसं सांगता येणार रे बाबा? एका विषयासाठी एक पुस्तक आज नाहीये, तुला सगळ्या विषयासाठी एक पुस्तक कुठून देऊ? आणि अशी मेमरीचीच परीक्षा असती तर आयोगाने पाठांतर स्पर्धाच घेतल्या असतात सगळीकडे. आज तुम्हाला माहिती असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आहे, मेमरीला काही व्हॅल्यूच नाही उरलेली, बरोबर ना. एक काळ असा होता की ज्याची जास्त मेमरी तो हुशार ठरायचा, बरोबर ना. आज लोक म्हणतात लर्निंगच्या आधी अनलर्निंग गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे पेंट द्यायचा असेल तर आधी जुना पेंट काय करावं लागतो आपल्याला, काढून टाकलं. इतकं माहितीचं बडी मारले, बरोबर ना. 1 TB ची हार्ड डिस्क आता आपण खिशात घेऊन जाऊ शकतो, बरोबर ना. 2 TB ची म्हणण्यासाठी आयोग 2 TB ची जर मी हार्ड डिस्क त्याला जर 2-3 हजारात मिळत असेल तर कशाला लाख रुपये पगार देईल? समज. म्हणजे तो विषय नाही, पाठांतराची नाही, ही डिसिजन मेकिंगची टेस्ट, बरोबर ना. इंटरप्रिटेशनची टेस्ट आहे. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा, लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तिथे स्टेटमेंट दिलेले असतात, बरोबर ना. एसे मध्ये, आता UPSCच्या धर्तीवर परीक्षा आहे, एसे मध्ये त्यांनी टाकलेलं असतं, एखादं वाक्य टाकलेलं असतं, युद्ध न करता जो युद्ध जिंकतो तो खरा विजेता, बरोबर ना. इंटरप्रिट करा स्टेटमेंट. एक लक्षात घ्या की कोणती गोष्ट, मी बघायला सांगितलं पूर्व आहे तशी मुख्य परीक्षा आहे. हे जे सिलेबस आहे, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात, ते खऱ्या अर्थाने स्पर्धक नसतात, बरोबर ना. जो ती मागाशी म्हटलं की आता स्पर्धक कोण आहे, 90-100 टेस्ट सिरीजला मिळवणार विद्यार्थी आहे, 100-110 वाला आहे, 140 त्यांनी स्वतः इव्हॅल्युएट केलेलं आहे ना. स्वतः इव्हॅल्युएटच केलं नसेल तर कसं काय करणार? पण तुम्हाला डायरेक्ट आयोगाचीच परीक्षा द्यायची गरज नाही, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि विद्यार्थी करतात. ऐनवेळी कोणीतरी एखादं पुस्तक सांगितलं आणि तो पास झाला असं तरी होऊ शकतं का? दुसरी गोष्ट, परत एक गोष्ट आहे की एवढी पुस्तकं मला लिस्ट मिळाली पाहिजे, बरोबर ना. आमच्याकडे लिस्ट, एक लक्षात घ्या, सगळ्यांकडे 30 लिस्ट असते, बरोबर ना. पण ती लिस्ट असली म्हणजे तो सिलेक्ट झाला असं होईल का? ती पुस्तक घेतली म्हणून. आता दुसरी गोष्ट, हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक वाचलं, मला एक सांगा, 70-80% सिलेबस सगळ्या पुस्तकासारखाच असणार. एका सिलेबस साठी लिहिलेली 4 पुस्तकं 100% वेगळी कशी का असू शकतात? रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी एका पुस्तकात अशी दिली, दुसऱ्या पुस्तकात वेगळी दिली, असं देता येईल का? मॉनिटरी पॉलिसी पुस्तकाला ठरवतो का? कोण ठरवतो? RBI ठरवतो, बरोबर. समजलं ना. म्हणजे किंवा एखाद्या भौगोलिक प्रदेश असतील, जॉग्राफिकल रिजन असतील, तिथे जॉग्राफिकल रिजन तो कसं काय ठरवणार? वेगनरची पॉलिसी असेल तर तो ठरवणार, बरोबर ना. किंवा त्याची जी काही थिअरी असेल तो ठरवणार, समजलं. त्यामुळे असं काही त्या फार महत्वाचं नाही. मग कोणता पार्ट महत्वाचा? अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. मग अंडरस्टँडिंग काय जणांचं म्हणणं असं काय, या अमुक कॅन्डिडेटचं खूप ग्रास्पिंग चांगलं आहे, बरोबर. ग्रास्पिंग कशावर आधारित आहे? सरावावर आधारित. तो जास्त वेळा वाचतो, जास्त वेळा त्याला मेहनत करतो, म्हणून त्याचं ग्रास्पिंग चांगलं आहे, बरोबर ना. आता आमच्याकडे बरेच विद्यार्थी येतात,
मला माझ्या बरोबरचे मित्र पाहिजे, अरे तुझं लॉजिक चांगलं आहे म्हणून तू पास होतो. म्हणलं अरे माझं लॉजिक चांगलं नाही, मी जास्त वेळ अभ्यास करतो म्हणून मला हे कळतं की हा पर्याय इलिमिनेट करायचं. बरोबर समजलं. पण तीच गोष्ट आहे आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन पॅटर्न मध्ये काही जण कशावर फोकस करतात, हँडरायटिंग वर फोकस करतात. बरोबर ना. तू माझ्या शेजारी एकदम बसायचं, तू हँडरायटिंग माझा मी आणला का तुझं म्हणजे तुझ्याकडे माझ्यासारखाच पेन काय येतो बरं. तू म्हणला नाही मी मला तुझ्यासारखंच हँडरायटिंग पाहिजे. अरे म्हटलं मला जो सापडतो तो पेन घेऊन येतो, मला चांगलं होतं हँडरायटिंग. मला असं म्हणायचं की दॅट इज डिफरंट पार्ट. बऱ्याच वेळा काय करतो की आपला जो फोकस आहे तो चुकीच्या ठिकाणी जातो. तो म्हणणारा कॅन्डिडेट डेप्युटी सीओ आहे म्हणजे तो काही सर त्याच्याकडे कॅपॅसिटी वेगळी होती. आलं लक्षात. त्याचं हँडरायटिंग तेवढं चांगलं नव्हतं पण कमीत कमी वेळात अभ्यास करण्याचं टाइम मॅनेजमेंटचं स्किल ते माझ्यापेक्षा चांगलं होतं त्याच्याकडे. बरोबर. सांगायचा मुख्य मुद्दा कोणता आहे की आपला जो फोकस आहे तो ठेवणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये फोकस गरजेचा आहे, लाईफ मध्येच गरजेचं पण स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त गरजेचं आहे कारण ते स्पर्धा आहे. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स किती बसतात म्हणून जर आपण स्वतःला इलिमिनेट करायला लागलो तर प्रॉब्लेम आहे. कारण ते नंबर ऑफ स्टुडंट जे अपियर होतात ते बऱ्याच वेळा त्याला तीनच कारण आहेत. एक कारण काय, या परीक्षेची फी काही फारशी जास्त नाही. दुसरी गोष्ट एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. आणि तिसरी गोष्ट पहिली परत टेस्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याला वाटतं काही नशिबाने जमलं तर जमलं. नशिबावर लोकांचा विश्वास आहे. मी विद्यार्थ्यांना पेपर दिलेले काही काय मला करा तुम्हाला काय करायचं बघू याचं नशीब किती काय एवढ्याच वर नाही जात असं कोण नाही जात. आयोगाकडे सगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. बरोबर ना. परम्युटेशन कॉम्बिनेशन मुळे सलग 4 पर्याय बरोबर असतात, सलग 3 पर्याय बरोबर असतात. साहजिकच जो सिस्टम बनवतो तो त्याच्याकडे काय असतं तुम्हाला माहिती. सॉफ्टवेअर बनवणार काय करतो, सॉफ्टवेअर टेस्ट करतो. बरोबर ना. सॉफ्टवेअर टेस्ट करताना काय करतो तो हॅकर बसवतो त्याच्याकडे. बरोबर ना. दॅट इज कॉल्ड इथिकल हॅकिंग. हॅकर बसवतो त्याला सांगतो हॅक कर. आपण सुद्धा पैसे देतो लोकांना हॅक करून दाखवलं त्याला सांगितलं की तुला बक्षीस, पुढच्या वेळेस तो काढून टाकतो प्रॉब्लेम. बरोबर ना. तुम्हाला कारची टेस्ट कशी केली जाते, सेफ्टी टेस्ट क्रॅश टेस्ट केली जाते. बरोबर ना. कार क्रॅश केली जाते म्हणजे ऑटोमॅटिक केली जाते त्याच्यावर. आणि क्रॅश केल्यानंतर कारमध्ये काय काय वाचलं बघितलं जातं. पण सगळ्या गोष्टीमध्ये त्याला फेल प्रूफ केली जाते. तसं आयोग सुद्धा या गोष्टीचा विचार करणारच ना, जी सिस्टम बनवणारी. आणि त्यामुळे त्या बऱ्याच जणांना असं वाटतं की नशिबावर आधारित. असं काही नाही. नशिबावर आधारित म्हणजे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे काय मगाशी म्हणतात एखादा पॉईंटचं पॉईंट 25 अरे बाबा आधीचं काय समजलं. म्हणजे त्या ऍव्हरेज सिस्टमवर त्या सगळ्या गोष्टी गृहीत धरलेल्या असतात त्याच्यामुळे तसं काही होत नाही. पण आता यामुळं ती बाकीच्या लोकांवर अननेसेसरी बर्डन तयार होतं की एवढी मोठी लोकसंख्या देते परीक्षा मग न झालेले काय, न झालेल्यांचं पुढं काय होतं असं येतात ना. आता वृत्तपत्रात तर खूप जास्त अरे मग झालेल्यांचं काय हे का नाही बघत तुम्ही. बरोबर ना. न झालेले जर जगात चेक करत बसलो आपण आणि त्यांचं काय होतं आयुष्यात आपला कोणता प्रश्न सुटणार आहे असे तर आपल्या प्रत्येक क्षेत्रात भेटतील ना. मला म्हणायचं नाही की न झालेल्यांचं काय हा विषय नाहीये. तर ह्या परीक्षेमध्ये फेल्युअर काय होऊ शकतं असं काही होत नसतं. कुठेही एखाद्या माणसाला 90% पोहोचलं त्यासाठी दुसरी जागा ओपन असते. बरोबर ना. त्याच्याकडे स्किल. मला तुम्हाला एक सांगायचंय आणि वस्तुस्थिती सांगतो मी म्हणजे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शक म्हणून नाही, मी एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणून सांगतो. मी जेव्हा परीक्षा देत होतो जे सिलेक्ट न झालेले जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी 2-3 वर्षापूर्वी काही कारणामुळे सोडलेले आहेत. बरोबर नाही. झाले म्हणजे ते झालेलेच असते काही जण त्याच्यातले पण ते खूप चांगले यशस्वी उद्योजक आहेत. काही चांगले यशस्वी राजकारणी आहेत. काहींनी माझा एक मित्र खूप चांगली शेती करतो. त्या परिसरात सर्वात चांगली शेती त्याची सर्वात उत्पन्न देणारी शेती आहे. याचं कारण काय. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला सोल्युशन ओरिएंटेड बनवतो. म्हणजे जनरली माणसाचा एक स्वभाव असतो की प्रॉब्लेम आल्यानंतर ऑब्स्टेकल आल्यानंतर थांबायचं. तर जगात कुठेही गेले तर ऑब्स्टेकल येणार. असं कोणता रस्ता नाही त्याला स्पीड ब्रेकर नाही तर प्रॉब्लेम होईल. लक्षात. दोघांनी मागणी स्पीड ब्रेकर तयार करा. काढा म्हणून कोणी मागणी नाही. मी पेपर काय वाचतो ना मी बरेच वर्ष वाचतो. बरोबर ना. आहे ना मागणी का सुरक्षितता महत्वाची. ऑब्स्टॅकल हा असणं स्वाभाविक आहे. त्या ऑब्स्टॅकलवर तुम्ही कशी विजय मिळवता हा महत्वाचा पार्ट. त्यामुळे तो विचार करण्याऐवजी कसं सक्सेसफुल व्हायचंय
याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. सक्सेसफुल ही काही पोस्ट अशी एखादी स्टेज नाही. देयर इज नथिंग परफेक्ट इन दिस वर्ल्ड. देयर इज अ डिग्री ऑफ परफेक्टनेस. मला विद्यार्थी भेटतात, महाराष्ट्रात पहिला आलेला, डेप्युटी कलेक्टर झालेला, IAS झालेला, सर आता काय करायचं? त्याला म्हणजे सवयच नसते. काय अरे नारा जरा निवांत राहा, नातेवाईकांना भेट, घरच्यांना वेळ दे, जरा थोडा बोल, जरा समाजात मिसळ. म्हणणार नाही, मला जरा टाइम मॅनेजमेंटची सवय, मी एवढा वेळ नाही देऊ शकत सगळ्या गोष्टीसाठी, मला आता असं काहीतरी करायचं. मग म्हटलं लॉ कर, MBA कर, बरोबर ना? सिलेक्ट झाल्यानंतर तो त्याचा फायदा होईल. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या व्यक्तीला सध्या कायम टार्गेट बघायची सवय असते, तो कायम टार्गेट बघतो. आता मला परवा दिवशी एक जण कॅन्डिडेट होता, त्याचा मॉक इंटरव्ह्यू देत आहे, हायली ब्रिलियंट कॅन्डिडेट. त्याला म्हणलं जरा थोडा आहे ना, तू इझी, जग तुझ्या वेगाने चालू शकत नाही. तू ज्या वेगाने अभ्यास करतो, ज्या वेगाने विचार करतो, ज्या वेगाने बोलतोय. म्हटलं तुला का बरं? तू म्हणलं सर मग अरे म्हटलं तुला कोणासाठी काम करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे ना. म्हटलं पब्लिक सर्व्हिस जॉब आहे. मुलाखतीमध्ये काय विचार करणार? हा कॅन्डिडेट सगळ्यांना अकोमोडेट करून घेऊ शकतो का? समजलं? दिस इज पब्लिक सर्व्हिस. कोणासाठी पब्लिक सर्व्हिस? सगळ्यांसाठी, बरोबर? याचा अर्थ सोल्युशन ओरिएंटेड असणं गरजेचं आहे, प्रॉब्लेम ओरिएंटेड नसणं. प्रॉब्लेम शोधा, त्याच्यावर काम करा, बरोबर? मग आता मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आता तुम्ही बघितलं असेल, राज्यसेवा असेल, आता UPSC असेल, सारखीच झालेली, बरोबर ना? पॅटर्न मध्ये थोडाफार साम्य आहे. परीक्षा विचारताना परत थोडा वेगळा असणार आहे, पण याच्यात परत काय आहे, एक क्वालिफाईंग 2 पेपर आहेत, बरोबर ना? मराठी आणि इंग्रजी 25% क्वालिफाईंग आहे, 300 मार्कांचे. नंतर ते फक्त 5 झालेलं चालतं. म्हणजे ते खूपच सोपे आहे. महाराष्ट्रात तो काही फार प्रॉब्लेम येणार नाही त्याला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले मुलं दिल्लीला गेल्यावर UPSC ला प्रॉब्लेम येत नाही. आता UPSC ला पहिल्यांदाच येणार आहे वर्षापासून. आणि दुसरे कोणते? परत ते मुख्य पूर्व परीक्षेचे विषय तेच आहेत. 4 GS, 3 GS तर इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी हे आहे. 4था इथिक्स आहे. इथिक्स म्हणजे परत काय? नैतिक आव्हान. काय दिलं जातं? केस दिले जातात. अमुक सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं रिॲक्ट करणार? रिॲक्ट करणं म्हणजे चांगल्या पद्धतीने विचार करून रिॲक्ट करणं म्हणजे काय? थोडक्यात सामाजिक चौकट, नैतिकतेची चौकट, घटनात्मक चौकट, राज्यघटनात्मक चौकट आणि मानवतेच्या दृष्टीने तुम्ही कसा विचार करता, ह्या गोष्टीने तुम्हाला ते दिले. एसेचा पेपर आहे 250 मार्काचा. म्हणजे एसे मध्ये पण तेच आहे, असे विषय दिले जातात, त्याच्यावर निबंध लिहायचा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं थोडं वाचन असेल, सराव असेल आणि तुमची विचार प्रक्रिया जर अशी सुसंगत असेल तर तुम्हाला ती गोष्ट सोपी जाते. आणि तिसरा टप्पा मुलाखतीचा. म्हणजे या परीक्षा फारशा अवघड नाही. मग यासाठी तयारी करण्यासाठी मात्र काय करायला पाहिजे? मग आता याचा अर्थ काय? मी तुम्हाला एवढं सांगतोय तेवढं तर सोपं निश्चित नाही. मग काय, का बरं, प्रॉब्लेम काय? याच्यात फेल्युअर दिसतं, त्याचं कारण काय? फेल्युअर दिसणे म्हणजे हाफ हार्टेड एफर्ट्स. परत तेच तिसरा पार्ट मुलाखतीमध्ये सुद्धा. आता मेन्स परीक्षा आहे ना, मेन्स डिस्क्रिप्टिव्ह. आता डिस्क्रिप्टिव्हच्या पण टेस्ट सिरीज असतात. म्हणजे पुस्तकं दिले जातात, अभ्यास करायचा. अभ्यास केल्यानंतर आम्ही काय करतो, पुस्तकं म्हणजे सगळी अवेलेबल आहे मार्केटमध्ये, सगळीकडे. ती पुस्तकं फक्त MPSCने जो दिलेला सिलेबस, MPSC पण तो सिलेबस नाही तयार करत, ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सायन्स MPSCने तयार केलेलं आहे का? स्पेस प्रोग्राम MPSC UPSC तयार करतं का? ते आहे, फक्त त्याचं कॉम्पॅक्ट करून त्या पुस्तकात असतं. आणि त्याच्यावर पण डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असतात. त्या टेस्टमध्ये तुम्हाला गायडन्स दिलं जातं की अमुक गोष्टी आल्या पाहिजे उत्तरात. सरावाने त्यामध्ये आपल्याला काय होतं, कॅपॅसिटी बिल्ड होते. सरावाने त्याच्यामध्ये रिफाईननेस येतो, बरोबर? तुम्ही 1 पेपर लिहिला, 2 पेपर लिहिला, 3रा पेपरला तुमच्या निश्चितपणे सुधारणा होणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही एखादी गोष्ट आधी केलेली असेल आणि ती दुसऱ्यांदा करताना, तिसऱ्यांदा करताना आपल्याकडे काय होतो, आत्मविश्वास तयार होतो, बरोबर ना? काही लोक म्हणजे आत्मविश्वास नाही माझ्याकडे आणि याच्याकडे, असं नसतं. ऍक्च्युअली तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला आत्मविश्वास तयार होतो, बरोबर ना? लक्षात, एखाद्याला व्हेकल चालवण्याचा आत्मविश्वास आहे, ते कधी स्विमिंग केला नाही, तर स्विमिंगचा आत्मविश्वासही केलेला. कशावर आधारित? त्यांना स्विमिंग केलं पाहिजे, बरोबर ना? म्हणजे बरेच जण ते स्वतःवर एवढ्या गोष्टी ढकलतात ना. एक लक्षात घ्या, आपण खरं तर आपण स्वतःला खूप जास्त
मी म्हणतो स्वतःला जज करतो. जज करताना दोन पार्ट आहे, आपल्या प्लस मायनस शोधलं पाहिजे. जज करणं म्हणजे आपल्याला हे जमणार नाही, ते जमणार नाही, आपण असं आहे, अमुक अमुक असं आहे, याच्याकडे हा आत्मविश्वास आहे, त्याच्याकडे तो तसं आहे. असं कोणाकडे काही इनहेरंट नाही, इनबिल्ट काहीच नाही. ते मशीन मध्ये असतं, माणसात नसतं तसं. हा लक्षात. त्याच्याकडे प्रत्येकाकडे एक USP, कदाचित एखाद्याकडे एखादी प्लस मायनस गोष्ट असेल तर त्याच्याकडे दुसरी मायनस असेल, बरोबर ना. ओव्हरऑल सिस्टमवरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा तुम्ही म्हणलं सगळ्यात गोष्ट महत्वाची ती याच्यात सगळे स्किल्स लागतात ना. तुम्ही बघितलं मगाशी मी सगळे सांगितले तुम्हाला, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, टेक, बरोबर, करंट अफेअर्स. नंतर सीसॅट मध्ये मेंटल ॲबिलिटी, टेस्ट ऑफ रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन, उतार्यावरचे प्रश्न आहे, बरोबर. लेखीमध्ये एसे आहे, मराठी इंग्लिश आहे, बरोबर. इथिक्स आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, परत सगळे म्हणजे सगळेच आहे. आणि मुलाखतीमध्ये परत काय फरक, ही मुलाखत सुद्धा त्याची मॉक इंटरव्ह्यू म्हणजे सर्व मुलाखती घेतो आपण, जसं आयोग घेतो ना तशा पद्धतीची मुलाखती अवेलेबल आहे. मग आपल्याला आपल्या चुका कळतात. ते पर्सनॅलिटी टेस्ट आहे, बऱ्याच जणांना पर्सनॅलिटी म्हणजे मी कसं दिसतो याला जास्त फोकस जास्त आहे, बरोबर ना. तशा पद्धतीचे आयोग विचार करत नाही. ही ज्या परीक्षेचा सगळ्या परीक्षेचे पूर्व असेल, मुख्य असेल, मुलाखत असेल, याचा भर हा अवेअरनेस टेस्ट. जिथं प्रत्येक ठिकाणी अवेअरनेस लिहिलेलं आहे. आजूबाजूला जे काही घडतंय, आजूबाजूला जे काय घडतंय ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बरोबर ना. अवेअरनेस, जर तुम्हाला अवेअरनेस म्हणजे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन असली पाहिजे त्याची. समज मुलाखतीमध्ये पण तीच गोष्ट चेक करतात ते. आता एक लक्षात घ्या, 25 मिनिटं मुलाखत होती, अर्धा तास मुलाखत होती. तो अर्धा तासात काय कॅन्डिडेट काय जगाच्या सगळ्या समस्याचा उपचार दिला असेल तर सगळे एक्सपर्ट तिथे येऊन बसतील ना. यांना काय सांगितलं ते सांगा, करा सोल्युशन, बरोबर ना. भारतातले सगळे प्रश्न पण तुमचं काय ओपिनियन आहे चेक करतात, बरोबर ना. आलं लक्षात. म्हणजे ते काही लगेच सोल्युशन मिळणार नाही, त्यांना कळतं ते 35 वर्ष तिथं IAS IPS म्हणून काम केलेला माणूस इथं बसलेला असतो, बरोबर ना. हजारो प्रश्नांना इझी सोल्युशन नाही, बरोबर ना. पण ऍटलिस्ट यू शुड हॅव सम ओपिनियन रिगार्डिंग इट, ऍटलिस्ट यू शुड हॅव सम इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इट. दॅट इज व्हॉट दे आर चेकिंग इन द मॉक इंटरव्ह्यू, बरोबर ना, फायनल इंटरव्ह्यू. मग ते चेक केल्यानंतर त्याला स्कोर मिळतो. मग करताना त्याची ऑनेस्टी किती चेक केली जाते, त्याचं प्रेझेंटेशन स्किल काय ते चेक केलं जातं. नंतर तो सांगताना हे एक लक्षात घ्या, तो समाजात मिसळणं पण गरजेचं आहे. मागे सांगितलं आपण, बरोबर. दिस इज पब्लिक जॉब. तो नुसतंपणे रिसर्चची पोस्ट नाही ना, अकॅडमिक नाही. तिथं तुम्हाला लोकांत जाऊन ते मिसळलं पाहिजे. तुम्ही किती हुशार असले लोकांपर्यंत पोहोचतच नसेल तर लोकांचं सहकार्य मिळेल का. तुम्ही बघितलं असेल जे काय अधिकारी चांगल्या ठिकाणी काम करू शकतात ते काय होतात, त्यांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा, शासनाचा उद्देश काय, लोकाभिमुख प्रशासन, बरोबर ना, पब्लिक ओरिएंटेड. मग त्या ठिकाणी ते स्किल सेट चेक करतात. हा अधिकारी पण झाला लोकांशी बोलतो का, कशा पद्धतीने, लिस्निंग कॅपॅसिटी काय, लिस्निंग म्हणजे ते काही कान चेक नाही करत. तुम्ही तो प्रश्न विचारताना त्याचा फोकस काय आहे, बरोबर ना. समजलं ना. तो माणूस बघितल्यानंतर आपल्याला कळतं हा काय विचारत असेल, अमुक ह्या गोष्टी. आपण एखादी माणूस दररोज आपल्याला भेटत असेल तर त्याला आपल्याला लवकर समजणं शक्य होतं, बरोबर. तो काय बोलतो, कधी मध्ये भेटतो त्याला समजणं खूप अवघड असतं. तर याचं कारण काय असतं, तुम्हाला 3 गोष्टी बघाव्या लागतात. आधी त्यांना काय प्रश्न विचारला मुलाखत वाढल्याने, बरोबर. दुसरी गोष्ट तुम्ही उत्तर दिलं काय, उत्तर दिल्यानंतर त्यांनी कोणता प्रश्न विचारला याची एक सुसंगती असते, बरोबर ना. ती सुसंगती कॅप्चर करता येते का तुम्हाला, त्याचा अप्रोच काय चेक करता येतो का, तुमचा वर्ल्ड व्ह्यू काय आहे. वर्ल्ड व्ह्यू म्हणजे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे, किती सकस आहे, किती मॅच्युअर आहे, इन्क्लुझिव्ह आहे का. म्हणजे लोक म्हणतात तू त्याच्याच अँगलने जग बघतो, बरोबर ना. त्याच्याच अँगलने जग बघतो म्हणजे काय करतो, तो स्वतः पुरतं पाहतो, बरोबर ना. त्याचे प्रश्न असतील, कोणत्याही प्रश्नाच्या अनेक बाजू आहेत, त्या अनेक बाजूने अनेकांगी विचार करतो का कॅन्डिडेट, हे ते चेक करतात, बरोबर ना. आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात त्याला सवय लागते. मुळातच बऱ्याच जणांचं एक मनात असतं मी ग्रामीण भागातल्या बद्दल मिळेल का. खरं तर ग्रामीण भागात ऑब्झर्वेशनला स्कोप जास्त असतो. शहराच्या एका भागातली अशी व्यवस्था आहे, दुसऱ्या भागात तसं नाही. ग्रामीण भागात मला ऑब्झर्वेशनला स्कोप कसा आहे, जास्त आहे. निरीक्षण शक्ती असते, चौकसपणा स्पर्धा परीक्षेला खूप जास्त महत्वाचा आहे. मग तो पूर्व परीक्षेपासून असेल, मुख्य परीक्षेला सुद्धा चौकसपणा लागतो आणि मुलाखतीला सुद्धा काय लागतो, चौकसपणा लागतो. क्युरिओसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं म्हटलं क्युरिओसिटी इज द नोबलेस्ट इन्स्टिंक्ट ऑफ ह्युमन बीइंग, बरोबर. पण तो चौकसपणा जर असेल कॅन्डिडेट मध्ये तर तो लवकर त्या गोष्टी कॅप्चर करतो आणि ते योग्य उत्तर देतो, बरोबर ना. म्हणजे त्यामुळे मुलाखत पण फारशी अवघड नाही. मग आता यामध्ये जरी आपण बघितलं तर फेल्युअर आहे, बरोबर ना. याचे कारण काय आहे, पहिलं कारण हे आहे हाफ हार्टेड एफर्ट्स, बरोबर.
म्हणजे मनापासून प्रयत्न केले पाहिजे. बरोबर, मला व्हायचं, जमलं तर बघू, नाही तर दुसरं काहीतरी. यानं काय होतं तर तुमचे एफर्ट्स तेवढे, पण तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर असे एफर्ट्स टाकले तर तुम्हाला रिझल्ट भेटणारच नाही. बरोबर ना? काय करायला पाहिजे, मनापासून प्रयत्न केले आणि ध्येय निश्चित केले तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही नाही झालं तर काय, याच्यावर जर सारखा फोकस केला तर साहजिकच काय होईल, तुमचं ती काही कॅपॅसिटी आहे ती फुल्ली युटिलाइज नाही होणार, पूर्ण क्षमतेने तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. दुसरी गोष्ट काय, त्याला योग्य वेळेवर प्रयत्न केला पाहिजे. बरोबर ना? आता पूर्व परीक्षा आली, मग आता कधीतरी जाहिरात आली, जाहिरात आल्यावर कोणीतरी 15 दिवसांनी त्याला सांगितले जाहिरात आली, फॉर्म भर, महिनाभर मुदत असते, फॉर्म भरला त्यानं, नंतर कोणीतरी सांगितलं आता चल तू अभ्यास सुरू कर. असं कसं काय होईल? त्या ठिकाणी जर हे अन्याय करण्यासारखे नाही, एवढे काही विद्यार्थी जर आधीच म्हणजे पूर्व परीक्षा येणारे, मुख्य परीक्षा येणारे, मुलाखत येणारे असं आयोगाचं शेड्यूल ठरलेलं असतं, त्यानुसारच तयारी करत असेल. कोणत्या ठिकाणी ऐनवेळी गेले जाणाऱ्या माणसाला काही संधी नसते. बरोबर ना? त्याला वाटतं मी चाललोय लवकर, पण कुठंच नसतं. बरोबर ना? त्याच्या आधी टाइम मोठीच असते. तर तो वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे या परीक्षेची वेळेवर तयारी करणं गरजेचं आहे. आणि याच्यातलं की लाईज इन स्टार्टिंग विथ द मेन्स इटसेल्फ. म्हणजे तुम्ही जर मुख्य परीक्षेत तयारी केली, कारण त्याला मोठा आवाक आहे. बरोबर ना? त्याला वेळ जास्त लागतो. त्यामुळे मुख्य परीक्षेची जर तयारी केली तर तुम्हाला फायदा कसा होतो, जास्त होतो. कारण याच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला बघितलं असेल लेखी स्वरूप आहे, जास्त पेपर आहेत. बरोबर, एक ऑप्शनल पेपर आहे, तो समजून घ्यायला वेळ लागतो. आणि त्यामुळे प्रिलिम झाल्यानंतर एखादा प्रिलिम जरी पास झाला त्याला मेन्सला वेळ नाही मिळाला तर त्याला काय होणार नाही, शक्य होणार नाही. बरोबर ना? तर मेन्स सुरू केली पाहिजे, त्याला त्याचे विषय समजून घेतला पाहिजे, त्याला कोणता ऑप्शनल घ्यायचा तो ठरवला पाहिजे, त्या ऑप्शनलची प्रिपरेशन केली पाहिजे. परत त्या ऑप्शनल मध्ये सुद्धा मोठी लिस्ट आहे, पण एक साधारणतः एक ठराविक ऑप्शनल मुलं जास्त घेतात. इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, राज्यशास्त्र, नंतर हे विषय जास्त, लोकप्रशासन आणि समाजशास्त्र. मला वाटतं हे बरेचसे कॉलेजमध्ये विषय असतील पण. बरोबर ना? म्हणजे आता तुम्हाला माहिती 500 मार्काला आहे, 250 मार्काचे 2 पेपर त्या विषयाचे. बीपीसी सिलेबस जर बघितला तो तुम्हाला बऱ्याच वेळा लक्ष देईल, कॉलेजचा सिलेबस तुम्हाला असं मॅचिंग आहे. बरोबर, मग तो एक ऑप्शनल जर तुम्ही आतापासून ठरवला तर तुमचा कदाचित तो ऑप्शनल आताच तयार होईल. बरोबर, त्याचे पेपर लिहायचे, त्याचे उत्तर लिहायचे आणि साधारणतः किती प्रश्न, 250 शब्दात लिहायचे. बरोबर, 150 शब्दात लिहायचे, म्हणजे आज फार जास्त लिहावं लागत. पण आता कसं झालं की आपल्याला म्हणजे कमी शब्दात लिहायची सवय लागली. बरोबर, मेसेज SMS शॉर्ट, एवढं पण शॉर्ट नाही झालं, तिथं थोडं लिहायची सवय लागली. लिहिणं ही सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे. लिहिण्यामुळे आपल्याला आपली ओळख मिळते. बरोबर, विचार प्रक्रिया चांगली होते. खरं तर लिहायची सवय लागली. मी तर म्हणतो प्रत्येक कॅन्डिडेटने दररोज 100-150 शब्द कशावर तरी लिहिलेच पाहिजे. का नाही बरं आपल्याला ओपिनियन का असू शकत नाही? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ओपिनियन असलंच पाहिजे. जगात काय होतं तुम्ही जर बघितलं असेल, इंटरनेटमुळे जर जग जवळ आलेलं आहे तर आपण फक्त रील बघण्याची काही गरज नाही. बऱ्याच गोष्टी दिसतात ना. इंटरनेट असं काही नाही की इंटरनेट, बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे की इंटरनेटने माझा टाइमपास होतो. बरोबर ना? तुम्ही टाइम कशासाठी वापरता याच्यावरती इंटरनेटचं. बरोबर, तुम्ही इंटरनेटवर खूप इन्फॉर्मेटिव्ह युट्यूबवर लेक्चर्स आहेत. बरोबर, जस्ट कॅन रीच विथ इट. तुम्हाला हे माहिती पाहिजे काय घडतंय. समजा उदाहरणार्थ आज तुम्हाला माहिती असेल की भारत अमेरिकेमध्ये व्यापारी संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. बरोबर ना? टॅरिफ वाढवले ट्रम्प यांनी. मग टॅरिफ काय आहे, एक्सपोर्टवर आपला काय परिणाम होणार आहे, मग आपण कोणत्या एक्सपोर्ट करतो, मग आपण युएसएलाच काय एक्सपोर्ट करतो, मग याला पर्याय काय आहे, हे सगळं येतं. पण आपल्याला असं वाटतं याची काय आपल्याला गरज आहे लक्षात. तर याचं कारण असं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये तसं नाहीये. तुम्हाला जगातल्या सगळ्या घडामोडीशी तुम्हाला स्वतः जोडून घ्यायला लागल्यानंतर काही त्रास नाही होत. बरोबर ना? आपल्याला 10 जणांची नावं लक्षात ठेवायला सांगितली तर जड वाटेल, पण 10 आपले मित्र असतील, 10 आपल्या मैत्रिणी असतील तर आपल्या लक्षात राहतात. बरोबर ना? काहीच प्रश्न नाही. आपण त्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज पडत, आपल्याला त्याचे नंबर पण माहिती असतात. बरोबर, याचं कारण काय, तर वी हॅव टू रिलेट विथ इट. मग जर तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप झाला, तुम्ही स्वतःला रिलेट केलं तर तुम्हाला या गोष्टीचे सहजासहजी होऊ शकतं. तुमचं आकलन वाढू शकतं, वैचारिक तुमची क्षमता वाढू शकते. आणि मी तर म्हणेल की कॉलेजमध्ये करताना तुम्हाला एक गोष्ट खूप गरजेची आहे. बऱ्याच वेळा आता मला हे जाणवतं लेखी परीक्षेमध्ये तर सगळ्यात जास्त गोष्ट अशी आहे की आपण वृत्तपत्र वाचन करायचं. मग ह्या गोष्टीला 5-6 महिने लागतात. खरं तर नेमकं काय वाचायचं, वाचल्यानंतर कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यातलं काय नेमकं आपण पॉइंट आउट करायचं,
ह्या गोष्टी आतापासून तुम्हाला अवेलेबल आहेत. खरं तर कॉलेजमध्ये तुम्ही या गोष्टी वाचू शकता, वृत्तपत्र चांगली वाचू शकता. खरं तर खूप चांगल्या पद्धतीने न्यूजपेपरमध्ये ही माहिती येते. मला वाटतं तुम्हाला लायब्ररीमध्ये अवेलेबल असतील आणि आज सगळ्या ॲपवर पण आहेत, बरोबर ना. ते युट्यूब इन्फ्लुएन्सर त्यांचं काम करतात, तुम्ही त्यांचं काम तुम्ही नका करू, बरोबर ना. लक्षात काय करतात ते जास्तीत जास्त रील ज्या पॉप्युलर करतात किंवा काय करतात ते त्यांचं काम करतात. त्यामुळे आपण त्याचा प्रेक्षक वर्ग बनू नका. कंझ्युमर बेस चांगल्या गोष्टी कंझ्युम केल्या पाहिजे, बरोबर ना. नॉलेज कंझ्युम केलं पाहिजे. लक्षात मग सांगतो सगळ्यात चांगली एंटरटेनमेंट ही नॉलेज. जो ज्याला नॉलेज मिळवायचे याच्यापेक्षा चांगली एंटरटेनमेंट नाही, समजलं. आता मग तुम्ही त्याचं खूप नॉलेजेबल असू शकता. तुम्हाला चांगल्या पद्धतीची न्यूजपेपरची माहिती मिळवा. इंटरनॅशनल अफेअर्स आहे, स्टेट अफेअर्स आहे किंवा राज्यघटनात्मक आज सुप्रीम कोर्टात 3-4 केसेस चालू आहेत, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या केसेस चालू आहेत. इलेक्शन कमिशन संदर्भात आहे किंवा प्रेसिडेन्शियल रेफरन्स आहे, म्हणजे उदाहरणार्थ राज्यपालाचा काय अधिकार आहे त्याच्या संदर्भात वृत्तपत्रात माहिती येते, बरोबर ना. ही आपल्याला अवघड वाटते. याचं कारण असं आहे की आपण त्याच्याशी रिलेट करत नाही, आपल्याला ती महत्वाची वाटत नाही, बरोबर ना. जर आपल्याला ती महत्वाची वाटली तर आपल्याला त्या गोष्टी कशा वाटतात, सोप्या वाटतात, बरोबर. आपल्याला असं वाटलं ही इम्पॉर्टंट आहे, आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे, तर आपण त्या गोष्टी ग्रास करायला लागतो. पहिल्यांदा आवड वाटेल, दुसऱ्यात आवड वाटेल, नंतर त्या गोष्टी संपतील ना. आणि तुम्ही त्या गोष्टी डेव्हलप करू शकता. आता बऱ्याच जणांनी मगाशी सांगितलं इंग्लिशचा अर्थ येतो काही जणांचा आहे, म्हणजे वास्तविक आहे. मग काय करू शकता, मला ते अडथळा आहे म्हणून उपयोग नाहीये. काय करता येऊ शकतो, तुम्ही व्होकॅब्युलरी बिल्ड करू शकता, बरोबर ना. तुम्ही जर 5 शब्द 5 शब्द जर नव्याने शिकायला प्रयत्न केला, तुम्ही विचार करा की आज काही अशिक्षित लोक सुद्धा त्यांना त्या भाषेचं ज्ञान मिळवतात, बरोबर ना. वेगवेगळ्या भाषा शिकतात, बरोबर. बघितलं असेल आपल्या काही टुरिस्ट प्लेसेस, उदाहरणार्थ गोव्याला काही लोक काही शिकलेले नाही, ते रशियन बोलतात, बरोबर. कशामुळे बोलू शकतात बरं ते, 2 गोष्टीमुळे बोलू शकतात. त्यांना त्याची गरज आहे आणि त्यांना माहिती मी शिकलो तुम्हाला काय त्याच्यापासून फायदा आहे, बरोबर ना. मग आता मला सांगायचं की इंग्रजीत आपण पहिलीपासून आहे आता इंग्रजी, बरोबर. मला तर बऱ्यापैकी तुम्ही पहिलीपासून शिकलेले आहात. अशी अनोळखी गोष्ट नाही. व्होकॅब्युलरी बिल्ड करा, सेंटेन्स स्ट्रक्चर बिल्ड करा, दररोज लिहायचा सराव वाढवा, तुम्हाला निश्चितपणे त्या गोष्टी जमू शकते, बरोबर ना. म्हणजे दुसरी गोष्ट काही ना असं वाटतं की माझं रिझनिंगचा प्रॉब्लेम, मॅथचा प्रॉब्लेम आहे, सराव करू शकता ना. आता तुम्ही जर बघितलं असेल बरेच जण सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलंय की सरकारच्या ज्या काही जेवढ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. तुम्हाला मेंटल ॲबिलिटी, अरिथमेटिक्स, बरोबर ना. आणि असं काय नाही, इव्हन प्रायव्हेट कंपन्यांचे इंटरव्ह्यू जे असतात, ऍप्टिट्यूड टेस्ट, वेळ आहे ना तू एक 10-15 मिनिट 10 मिनिटात पुढचं आहे, ओके. हा म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी कशा काय करू शकता. ऍप्टिट्यूड आहे जरा सरावाने जमू शकतं. तुम्ही जर दररोज अर्धा तास 1 तास मेंटल ॲबिलिटी किंवा बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, आपले स्कॉलरशिपच्या 7वीचे 10वीचे जरी पुस्तकाचा सराव केला तरी जमू शकतं. तुम्हाला मदत मिळू शकते, ऑनलाईन मदत अवेलेबल आहे ती मिळू शकते. कोणतंही माध्यम हे चांगलं किंवा वाईट नाही, त्याचा आपण कसा वापर करतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे, बरोबर. आता मग तुम्ही कॉलेज जीवनामधला वेळ तसा वाया घालवू नका. नंतर आता तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टमध्ये, आता ही बोलण्याची परीक्षा, बरोबर. मुलाखतीमध्ये त्यांना बोलतं करावं लागतं, बऱ्याच जणांना बोलायला तयारच नसतं, बरोबर ना. त्यांच्याकडे असं एक्स्ट्रोवर्ट नसतं, का बरं नसतं, स्वभाव असतो काही. मग असं नका करू, बरोबर ना. तुम्हाला वैयक्तिक जीवनात कसं जगायचं तो वेगळा मुद्दा असू शकतो, पण तुम्हाला तुमचे मुद्दे थोडक्यात मांडण्याची सवय असते. म्हणजे आपल्याकडे आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे, कॉलेज वेगवेगळे फंक्शन्स असतात, ग्रुप डिस्कशन्स असतात, तिथे पार्टिसिपेशन करा, बरोबर ना. मला तर वाटतं पार्टिसिपेशन करणारे मुळातच कमी असतात, त्यामुळे तुम्हाला संधी मिळतेच. आज अशी परिस्थिती आहे, बरोबर ना. पार्टिसिपंट शोधावं लागतात. त्यामुळं बऱ्याच वेळा जिथं चांगल्या गोष्टी आहे ना तिथं संधीचा प्रॉब्लेमच नाही. जिथं प्रॉब्लेमचा एरिया आहे ना तिथं मात्र तुम्हाला संधी शोधावं लागते, बरोबर. तिथं खूप गर्दी आहे. गर्दी कुठे आहे, ज्या काही उपयुक्त नाही, अनुपयोगी निरुपयोगी गोष्टी तिथं प्रचंड गर्दी, आणि ज्या उपयुक्त गोष्टी आहेत तिथं मात्र ओपन आहे संधी, बरोबर ना. मी लायब्ररीत गेले पुस्तक वाचायचं, भरपूर संधी, वस्तुस्थिती. मग त्यामुळे तुम्हाला कुठं गेलं, मला भाषण करायचं, मला वाटत संधीचा काय प्रॉब्लेम आहे, ग्रुप डिस्कशन मध्ये संधीचा काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. मग ते संधी घ्या, इनिशिएटिव्ह घ्या.
दॅट इज कॉल्ड लिडरशिप. इनिशिएटिव्ह असला पाहिजे. स्वतः घेतला इनिशिएटिव्ह तर सपोर्ट मिळेल. स्वतः चुकणं ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे जगात. जगातल्या सगळ्या लोकांना कुठेतरी चुकावं लागलेलं आहे, बरोबर. पण काही जणांना कसं असतं, तुम्ही जर एखादा माणूस घसरून पडला ना तर दोन प्रतिक्रिया असतात. एक प्रतिक्रिया ही असते की त्याला असं वाटतं आपल्याला कोणी बघितलं का नाही, बरोबर ना, आणि बघितलं तर कोण हसलं. दुसरी प्रतिक्रिया अशी असते तो हसत उठतो, बरोबर ना. तू हसत उठल्यावर बाकीचे हसतात का त्याला? त्यांना इंटरेस्टच नसतो अशा लोकांना हसायला. का बरं? तो स्वतःच हसत उठल्यावर दुसरे काय झालं. त्यामुळे गृहीत धरायचं ना, तुम्हाला जर एखादी गोष्ट झाली तर आपण असा विचार केला तर आपण पुढे जाणार नाही, बरोबर. त्यामुळे तुम्ही पार्टिसिपेशन करा. कॉलेजचे प्रोग्राम्स आहेत त्याच्यात पार्टिसिपेशन करा, पण निश्चितपणे फायदा होईल, बरोबर. जगातल्या प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या अडचणी असतात. त्या अडचणीचा विचार न करता तुम्ही या तयारी करा. कोणती परीक्षा मोठी किंवा छोटी नाही त्याच्यावर तयारी करा. आणि परत मला सांगायचं आहे की तुम्ही राज्यसेवेची तयारी केली, UPSC तयारी केली असं काही नाही. तुम्ही बऱ्याच वेळा आमच्याकडे तिन्ही पण आहे, UPSC आहे, राज्यसेवा आहे, PSI STI पण आहे. तर आम्हाला एक लक्षात आलं की राज्यसेवेची मुलं आहे ती बरीचशी PSI STI पण होतात. आता माझ्याकडे असे काही विद्यार्थी येतात की त्यांना 4-4 पोस्ट आहे. आता काल मी एक इंटरव्ह्यू घेतली तर विद्यार्थ्यांना एक्साईज सब इन्स्पेक्टर होते. राज्यसेवेचे इंटरव्ह्यूला आहे, बरोबर ना. म्हणजे त्याला ती परीक्षेची तयारी केली म्हणजे दुसरं मिळत नाही असं नाही. कारण या गोष्टी तुम्ही जर बघितलं असेल, या परीक्षेचा जर सिलेबस बघितला 70-80% थिंग्स आर क्वाईट कॉमन. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही शासकीय सर्व्हिसेसमध्ये. आणि सगळ्यात शेवटचा मला मुद्दा असं म्हणायचा की हे जे काही स्पर्धा परीक्षेसाठीचे जे स्किल सेट आहे, लागणारी जी कौशल्य ते तुम्हाला लाईफ लॉंग उपयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला खाजगी क्षेत्रात जायचं असेल तरी उपयुक्त आहे, तुम्हाला दुसरं काही व्यावसायिक क्षेत्रात जायचं असेल तरी उपयुक्त आहे. त्यामुळे तसा पण विचार करू नका नाही झालं तर माझं काय, अभ्यास केलेल्या कोणाचंही काही जगात नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदाच होईल. ओके. आता यामध्ये आपल्या बुक स्टॉल पण आहे. तुम्हाला लागणारी जी काही इथं आपल्या स्टॉलवर पुस्तकं मिळतील. नंतर आपले युनिक अकॅडमीचे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्या उपक्रमाचा सुद्धा तुम्हाला फायदा घेता येईल. आपलं YouTube चॅनल पण युनिक अकॅडमीचं, त्या चॅनलवर वेगवेगळी माहितीपर आपले लेक्चर्स पण आपण त्या ठिकाणी पब्लिश करत असतो. त्याच व्यतिरिक्त तुम्हाला काही ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस पण आहे. किंवा तुम्हाला कधीही वाटलं पुण्याला आला तर तुम्ही गायडन्स म्हणून सुद्धा आपल्या अकॅडमीच्या सेंटर्सला भेटी देऊ शकता. तुम्हाला त्याचा ऍड्रेस पण तिथे अवेलेबल आहे. ओके. आणि मला जो काही वेळ मिळाला किंवा तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी कॉलेजचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि मी एक बघितलं मी अपवादाने असं कधी दिसतं की बसलेले सगळेच विद्यार्थी इथं बसून आहेत. म्हणजे असं पहिल्यांदा 25% जातात, नंतर 50% जातात, नंतर आम्हीच शेवटचे 25% कसे तरी राहिलेत म्हणून कसे तरी समारोप करतो. अशी आमच्यावर वेळ आली नाही. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने तुम्ही मनापासून आलेले आहेत, बरोबर. मी मग म्हटलं की स्वतःहून आलेले जे विद्यार्थी असल्यामुळे एकही विद्यार्थी गेला नाही, बरोबर ना. म्हणजे खरंच मला ही गोष्ट कॉलेजचं पण कौतुक वाटलं. आणि खरं तुमचा जो विभाग आहे म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्र सगळीकडे लेक्चर घ्यावं लागतं, सगळ्या प्रकारचे अनुभव जातात असं काही नाही. पण माझ्याकडे जो तुमचा जो अनुभव आहे तो खूप सुखद अनुभव आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त धन्यवाद सांगतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मला घड्याळ बघावं लागलं, नाहीतर आम्हाला अंदाज येतो. आता आपण थांबायची वेळ झाली. धन्यवाद सर. भाडेकर सरांनी आपल्याला बेसिक पासून मुलाखतीपर्यंत सगळ्या स्टेज कशा क्लिअर करायच्या ते योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे